रुपये. तर जुन्या काळी लोक एखाद्या ओळखीच्या व्यक्तीला देऊन दिले तू जात आहे तर देऊन दिले, पण जोपर्यंत पैसे पोहोचत नाही तोपर्यंत थोडंसं टेन्शन राहत होतं की नाही. हा, परंतु आता त्या सगळ्या प्रश्न संपल्या आहेत. आता सरळ रक्कम कशी जाते, ऑनलाईन त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर होतात. ऑनलाईन ही एक खूप मोठा चमत्कार. तर आपल्याला सोप्या पद्धतीने भेटला आहे म्हणून खूप मोठा व्यवसाय, असंख्य पैशाचा व्यवसाय आपण तयार करू शकतो ऑनलाईन. खूप मोठी शक्ती आहे, क्रांती म्हणता येईल सध्या. परंतु ती इतक्या सोप्या पद्धतीने भेटली की आपण त्याला विशेष महत्व नाही देत. असो तर ऑनलाईन थोडीशी आपण व्यवहार करायला पाहिजे, पण सावधगिरी पण गरजेची आहे. ठीक आहे, आपण पासवर्ड ATM नंबर वगैरे देऊ नये कोणाला. एक महत्वाचा घेऊ आपला एक विषय, पॉन्जी स्कीम. पॉन्जी म्हणजे खोट्या योजना. गाव खेड्यामध्ये लोक खूप साऱ्या प्रकारे खोट्या योजना चालवतात आणि त्या कसे चालतात, आपण कसे फसतो ते मी एका स्टोरीने सांगतो. तुम्ही लोक खोट्या स्कीम मध्ये आता केव्हाच फसणार नाही. एक स्टोरी सांगतो, ते ऐकून घ्या. एक गाव होता, त्या गावामध्ये एक साहेब आला आणि त्या साहेबासोबत एक असिस्टंट आला. त्या साहेबांनी गावकऱ्यांना म्हटलं की तुम्ही शेतात जा, जंगलात जा आणि शेतात जंगलात जे बांबू आहे, बांबू म्हणजे बांस, झेडू, ते कपात करून आणा. तुम्हाला एक बांबू मागे आम्ही 100 रुपये देणार. किती रुपये देणार? 100 रुपये. गावकरी शेतात जंगलात गेले, बांबूची कपात केली आणि त्यांना 100 रुपये मिळाले. 15-20 दिवस चालत राहिले. मग त्या साहेबांनी गावकऱ्यांना काय म्हटलं की तुम्ही शेतात जा, जंगलात जा, बांबू कपात करू नका. आता तुम्हाला आम्ही एक बांबू मागे किती रुपये देणार आहे? 200 रुपये. बघा कशी लालच वाढवत आहे. 200 रुपये. मग गावकरी शेतात जंगलात गेले, बांबूची कपात केली आणि त्यांना किती रुपये भेटले? 200 रुपये. 15-20 दिवस चालत राहिले. मग त्या साहेबांनी गावकऱ्यांना काय म्हटलं, मी बाहेरगावी चाललो आहे. साहेब कुठे चालला? बाहेरगावी. परत आल्यानंतर तुम्हाला एक बांबू मागे किती रुपये देणार? 600. 500 इकडे आणि 100 इकडे, 600 रुपये. इतका बोलला आणि तो साहेब बाहेरगावी निघून गेला. मग गावकरी शेतात जंगलात गेले आणि रिकाम्या हाताने परत आले आणि गावामध्ये साहेबाचा असिस्टंट होता. त्याला बोलले की शेतातले जंगलातले बांबू संपले, आता काय करायचं? तर त्या असिस्टंटनी काय म्हटलं, हे जे कपात केलेले बांबू आहे कोणत्या भावाचे? 100 आणि 200चे. हे तुम्ही माझ्याकडून म्हणजे असिस्टंट कडून 400च्या भावाने खरेदी करून घ्या. कारण साहेब येतील तर किती मध्ये घेणार आहे? 600. आणि अशी काही ट्रेनिंग त्या गावच्या लोकांची झाली होती का? नाही. म्हणून त्यांनी स्वतःच कपात केलेले बांबू हे कोणत्या भावाने खरेदी केले? 400ने. आणि रातोरात असिस्टंट सुद्धा काय झाला? गायब झाला, फरार झाला. तुमच्या आलं लक्षात? पॉन्जी योजना म्हणजे खोट्या योजना चालवणारे लोक हे तुमच्यापर्यंत येतात की महिन्याचे 1000 रुपये जमा करा, 500 रुपये जमा करा. खूप सारे लोक त्याचे पैसे जमा करतात. तो काय व्हिडिओ शूटिंग करताय का? काय करतात? खूप सारे लोक तिथं पैसे जमा करतात आणि मग आपण सगळ्याकडून पैसा एकत्रित करून हे लोक आपली फसवणूक करून पडून जातात. आता तुमच्या लक्षात, तुम्ही लोक आता खोट्या योजनेत फसणारच नाही. का नाही फसणार? कारण तुमच्याकडे कोणी आला का 1000 रुपये जमा करायचे आहे तर तुमचा मेंदू तुम्हाला कोणती स्टोरी सांगेल की बांबूची, आणि तुम्ही त्याला काढून द्या. ठीक आहे? किती झाले? काढले पैसे? नाही, पैसे किती झाले? हा, 200. खोट्या योजनेत लालच मध्ये. आणखी लालच मध्ये चालतो. आणखी ठीक आहे. आणखी सांगा. थोडा आता 10 मिनिट आहेत फक्त. चालला कोणी चिवडा पाकिट पण आहे, ते पण वाटप करून नाही. झालं, आजीबाई उठून गेली होती आणि मग कार्यशाळा झाल्यानंतर ते बोलली का साहेब आम्हाला चिवडा पाकिट नाही भेटलं. तुम्ही अनाऊन्स करायला पाहिजे होता आम्हाला नको म्हणून मी सांगून देतो.
आप ऊपर बैठे ना, अरे एक दरी आणखी असेल ना गाडी तशी काळीवाली हा म्हणून हा तुमचा प्रश्न राहिला होता बघा 436 ची जो विम्याची सायकल आहे ती सायकल चालू होते 1 जूनला. केव्हा चालू होते 1 जून. आता तुम्ही मीनवाईल जर जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर जर 3 महिन्यानंतर तुम्ही ते स्कीम काढल्या तरी समोर 1 वर्ष चालेल का ते नाही, कारण तुम्ही 1 जूनला काढली का ती नाही, तर समोर फक्त 9 महिने चालणार आणि नंतर नवीन वर्ष चालू होईल. आज लक्षात चांगला प्रश्न होता, मी लक्ष होतो माझा तुमच्याकडे. नाही बघा त्याच्यामध्ये वयोमर्यादा जी आहे ती वयोमर्यादा अगोदर 55 होती, पण आता मला वाटतं ती वाढवण्यात आली आहे का, तर ते बँकवाले स्पष्ट सांगते तुम्हाला. तुमचे पैसे कटत आहेत का, तुमचे कटत आहेत का, किंवा तुमच्या प्रश्नाला असं घेऊ की आपल्याला माहीत कसं होतं की आपण त्या स्कीम मध्ये आहोत म्हणून. तुमचे नियमित पैसे कटत आहेत आणि एकच इव्हिडन्स आहे त्याची, खात्यातून जे पैसे कटतात त्याच्यामध्ये तो नाव येतो आणि ती राशी पण येते आणि तो तेवढाच सबूत राहते आपल्याकडे की आपले पैसे त्याच्या स्कीम मध्ये कटत आहेत किंवा जमा होत आहेत. लक्षात येत आहे आता समजलं तुम्हाला. बघा ते रक्कम काही मोठी नाही, 436 मोठी रक्कम नाही, कारण इन्शुरन्स सहसा लोक काढत नाही. भारतामध्ये इन्शुरन्स खूपच कमी लोक काढतात. तर विम्याच्या नावाखाली 20 रुपये आणि 436 गेले तरी काही वाईट आहे का नाही, कारण दुर्घटना झाली तर आपल्याला थोडसा तरी सहारा राहते. ठीक आहे, तर नाही तर तुम्ही अर्ज करा ना. जर तुमचं 2 बँकेतून कटत आहे तर तुम्ही लेखी अर्ज करा की या बँकेमध्ये मला गरज नाही आहे, आलं का लक्षात, म्हणून ही योजना या बँकेतून बंद करण्यात आहे. मराठी भाषेमध्ये अर्ज करायचा बँक मॅनेजरला, तेवढं तर वेळात वेळ काढून करावं लागेल तुम्हाला. तुम्हाला बघा बँकेच्या व्यवहारासंबंधित सांगत आहो मी आणि मधामधात एकदम स्कीम सांगत आहो. पहिली सांगितली तुम्हाला नॉमिनेशन तुम्ही महिना विसराल का आता नाही, थोडी आता जाऊन घरी नको बँक पासबुक चेक करायला, परंतु नॉमिनीला महत्व आहे. ठीक आहे, गावात आमच्या लक्षात आलं आहे की गावात पाटील लोक वगैरे राहतात, त्यांच्याकडे चांगली शेती वगैरे राहतात, अर्धा एकर शेती राहते, 2-3 प्लॉट राहतात, दागिने पण राहतात. तर अशा महिलांनी काय करायला पाहिजे, बिल बनवायला पाहिजे, ज्याला आपण वृत्तपत्र म्हणतो. पण भारतात तेवढं चलन नाही आहे, पण कमीत कमी नॉमिनीवर आपण लक्ष ठेवायला पाहिजे. तर आपण तो पॉलिसी स्कीम मध्ये आपण का फिरतो म्हणून थोडंसं वेळ त्यावरून मी सांगतो तुम्हाला. याचं एक खूप महत्वाचं कारण आहे. तुमची माझी ओळखी आहे का नाही, मी तुम्हाला म्हणेन की 1000 रुपये महिन्याचे जमा करायचे आहेत, कराल का नाही, पण तुमचे नातेवाईक आले तर, तुमच्या ओळखीचे लोक आले तर, आपले नातेवाईक, आपले वर्गमित्र, आपल्या ओळखीचे लोक, हे लोक चुकीने खोट्या योजनेचे एजंट बनतात आणि एकाच्या मागे मागे सगळे लोक फसणं चालू होतात. हा बघा याच्यावर रिव्ह्यू आहे पॉलिसी स्कीमवर. एक बहुत बढ़िया प्लान, अभी 10,000 इन्वेस्ट कर, 6 महीने के बाद 20,000, जितना डालो उतना डबल। इससे तुम्हारे उन्होंने भी इन्वेस्ट किया, देखो कि कुमार सर है ना, उन्होंने भी इन्वेस्ट किया था। उनके पास गाड़ी है, बंगला है, अच्छा का सब है। तो कुमार भाई उन्होंने भी इन्वेस्ट किया है इसमें, बंगला है, गाड़ी है, उसने डाला उसका सीधा डबल। अरे वो मेरा कुमार का है ना, लाइफ एकदम सेट है, अपना कुमार है, वो तो चाहते हैं कुछ कुमार का आज की डेट में उनके पास क्या है? अरे तो कुमार साहब ये कहीं सुनी पर यकीन न करें। पैसे इन्वेस्ट करने से पहले खुद जांचिए, परखिए, फिर इन्वेस्ट कीजिए। सेबी हर इन्वेस्टर की ताकत। तुमच्या लक्षात कुमार साहब को बहुत पैसा मिल गया, कुमार साहब को बहुत पैसा मिल गया, लेकिन कुमार साहब कौन है, कहाँ रहता है, किसी को कुछ मालूम है क्या? आपण म्हणतो भंडारा जिल्ह्यात त्या व्यक्तीला खूप पैसे भेटत आहेत अशा योजनेमध्ये, पण तो व्यक्ती कोण आहे, काय काम करते, कोणतं ऑफिस आहे, कोणाला काही माहीत राहत नाही. एकाच्या मागे मागे लोक पैसे जमा करणं चालू करून दिलं. तर अशा स्कीम पासून दूर राहणं पाहिजे. ते बघा नागपूर पोलीस आयुक्तालय, पोलीस विभागाने ही जाहिरात दिली आहे पेपरामध्ये का अशा खोट्या योजना महाराष्ट्र राज्यात भरपूर वाढल्या आहेत.